वेलकम गाइस, हम लोग अभी नेक्स्ट डे हमारे ट्रिप पे निकल चुके हैं और ये अभी हम लोग जा रहे हैं, किधर जा रहे हैं निहारी? सुनामी आइलैंड, जहाँ पे डॉल्फिन नाचेंगे गाएंगे और ऐश करेंगे और क्या। कुठे जायचं आता आपल्याला? हम लोग अकेले आए थे यहाँ पे और यहाँ पे हमारे दोस्त बन गए। हाय से हाय सब लोग को। हम लोग अकेले आए थे, हम लोगों को लगा था हम दोनों ही यहाँ पे घूमेंगे। हाँ, 18-17 लोग एक ट्रिप पे थे। ऐसे यहाँ पे आके 200 रुपए वाले कपड़े भी खरीद सकते हो यहाँ पे। 100 में सेल भी लगा हुआ है। 100 रुपए का बच्चे लोग का सेल है। अच्छे एकदम। और घर खरीदने का तो यहाँ पे ऐसे ऐसे घर भी मिलते हैं। काकी मोमोज बेच रहे हैं। काकी मोमोज है ना, मोदक है। अरे काकी मोदक पण बेचते इधर। न्याडी अरे घेतला और समुद्र का संगम पॉइंट है। तो वहाँ पे लाट है, आप देख सकते हो। तो वो साइड में लहरें हैं और ये साइड में समुद्र एकदम शांत है। तो ये समुद्र नहीं है एक्चुअली, ये देखो। ओ दादा लक्ष द्या। तुम्ही आता बोट मध्ये बसलात, बोट आपली इथपर्यंत आली आहे। ही खाडी आहे, या खाडीचं नाव कर्ली खाडी। ही खाडी आपल्या मागे 25 किलोमीटर मागे गेलेली आहे। राईट साईडला तुम्हाला व्हाईट कलरची जे लाटा दिसतात बघा, त्याच्या पलीकडे आहे तो अरबी समुद्र। समुद्राचा आणि खाडीचा संगम हा पहिला पॉईंट। दुसरा पॉईंट म्हणजे तुम्ही देवबाग मध्ये आला, देवबाग राईट साईडला जे टोक दिसतंय बीचचं तुम्हाला, ते देवबाग संपलं, मालवण तालुका लागतं। असं 700 ते 800 फूट नाशिकचं बीच होतं 2004 मध्ये। 2004 मध्ये जे इंडोनेशियाला सुनामी झाली, ते समुद्रामध्ये भूकंप झालेला, तिथे 70 फुटाच्या लाटा होते। ते गाव बुडायला माणसं पण भरपूर नेले, पण लाटा केरळ, कारवार, गोवा, आपल्या कोकणामध्ये सुद्धा लाटा आल्या। पण आपल्याकडे 5 फुटाच्या नॉर्मल लाटा होत्या। त्या 5 फुटाच्या लाटाने देवबाग संगम जे बीच होतं पुढचं, ते तोडलं त्या लाटाने आणि ती लाटा आतमध्ये आली आणि एका ठिकाणी वाळू स्टे झाली खाडीमध्ये। आणि तुम्हाला जे ऐकून माहिती आहे सुनामी आयलंड, ते सुनामी आयलंड ह्या वाळूमुळे बनलेलं आहे देवबाग संगमच्या, म्हणून त्याला 2004 साली नाव दिलं सुनामी आयलंड। आपण सगळे पॉईंट करून नंतर तिकडे जाणार, तुम्हाला उतरायचं तर उतरू शकतो, नाही तर आपण डायरेक्ट जाऊ शकतो। तसंच आपल्या बोटच्या समोर तिसरा पॉईंट, हा जो तुम्हाला डोंगर दिसतोय बघा, या डोंगराचा आकार पुढे पासून असा मागे बघत या मगरी सारखा आकार आहे। क्रोकोडाईल पॉईंट, हजारो वर्षापासून आकार तसाच आहे डोंगराला, ते मगरी सारखा आकार दिसला का? तसंच तुमच्या लेफ्ट साइडला डोंगराच्या तळाला, लेफ्ट साइडला डोंगराच्या तळाला व्हाईट कलरचं बीच तुम्हाला दिसतंय बघा, ते भोगवे बीच आहे वेंगुर्ला तालुक्यामध्ये। त्या भोगवे बीचला मराठी श्वास पिक्चरची थोडी शूटिंग झालेली आहे। आणि गेल्या वर्षी जो आपल्याकडे सचिन तेंडुलकर आलेला क्रिकेटपटू, आपला 50वा बर्थडे करायला, तो त्या बीचवर केलाय, भोगवे बीचला वेंगुर्ला तालुक्यामध्ये। वाव, त्यांना कसं पोचतात मग? तिकडून बाय रोड पण पोचतात का? हा, बाय रोड कुडावर नाही। चारी बाजूने पाणी आहे आयलंड। हे आयलंड सीगल आयलंड आहे। ते आपल्याकडे सीगल पक्षी येतात बघा गणपतीच्या टायमाला, व्हाईट कलरचे पक्षी सीगल पक्षी। ते ऑस्ट्रेलियावर नाही येतात, गणपतीच्या टायमाला समुद्रामध्ये मच्छीचं सीझन चालू होतं, त्या सीझनला ते पक्षी आपल्याकडे येतात मच्छी खायला स्पेशल। 7 ते 8 महिने आपल्याकडे असतात। आणि आता एप्रिल चालू झाला, मे चालू झाला, मग ते थांबणार नाही। मग मेच्या आसपास मच्छीचं सीझन संपतं, मग ते थांबत नाही, मग ते परतीचा प्रवास घेतात। आता तुम्हाला दिसले तर थोडेफार समुद्रामध्ये, जास्त दिसणार नाही, इथे बसतात ते येऊन, पण आता इथे नाही। समुद्रामध्ये आपण आता चाललोय, तुम्हाला आता बॅग वॉटरला 5 पॉईंट सांगितले, बाकीचे पॉईंट असते समुद्रामध्ये। आता
बोट आपली खाडीमधून समुद्रामध्ये चालले. नेहमी जमिनीकडे असतात इकडे जायला इकडनं वाव वाव आराम से मी स्वतःला बोलतो घाबरलेलं होतं. राईट साईडला बघा, तुम्ही देवबाग मध्ये आलात ना, राईट साईडला देवबाग दिसते बघा. त्या देवबागला मी इथे बसू 2 मिनिटं. नको नको माझा एक व्हिडिओ काढ ना प्लीज. थांबा 2 मिनिटं. हलू नको बाबू, समुद्रात आलो आपण. हा मग काय पडणार नाही आहोत आपण. हे बघ कलर चेंज झालं बघ. साईडने खारं पाणी. पूर्वजांनी त्या देवबागला नाव दिलं देवाची बाग, त्याला देवबाग नाव पडलं. हो वाव. जा बस. माझा व्हिडिओ मी रॉक्स और ये गोल्डन रॉक्स. रॉक्स सबसे छोटा सा बीच. त्याच्यामध्ये पण असंच बीच आहे, छोटस बीच. तसं आहे आपल्याकडे सुद्धा आहे छोटं. ते कुठले शूटिंग? थायलंड मध्ये झाले शूटिंग, बाहेरच्या देशात. कोणती शूटिंग? प्रमोद परदेशी ने पिक्चर बनाया था ना उसकी.